हॅलो हाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही चाललेलो आहे रामलिंगला. हे बघा, पहिल्यांदा गाडीची टाकी फुल करून घेतली. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, त्यामुळं ॲनिव्हर्सरीसाठी कुठेतरी असं बाहेर फिरायला जावं म्हटलं, देवाला जावं. मग आम्ही निघालो देवाला. एडशीला गेलो तो. हा एडशीचा ब्रिज आहे. कोणी गेलंय का रामलिंगला कधी? कमेंट करून सांगा मला, बघितलंय का रामलिंगला जाऊन कधी कोणी? म्हणलं असं पण काही करायलाच नाही ॲनिव्हर्सरीचं, मग जाऊयात देवाला. मग देवाला जायचं ठरवलं. मग रामलिंगला गेलो. बघा इकडं कशी झाडी आहे. थोडा वेळ थांबलो, थकलो तो लांबून येऊन. मग थोडा वेळ थांबलो जरा. बघा, गिफ्ट केलेली आहे आहोंनी साडी ॲनिव्हर्सरीला. कशी दिसते? तेव्हा दुकान आहे. आलो रामलिंगला, चाललो खाली. रामलिंगला खूप म्हणजे असं खूप माकडे आहेत बरं का. कधी कधी असं अंगावर पण उडी मारतात, कधी साईडला. त्यांना आहे ना, थोडं पण असं खायला काय हातात दिसलं का ते अंगावर उडी मारायला बघतात. बघा किती माकडे आहेत. सगळे तुम्हाला माणसं कमी पण माकडं जास्त दिसतील. इथं माकडं भरपूर आहेत. खाली मंदिरापर्यंत इथून तिथून माकडंच बसलेले असतात. माणसांना असं खायला तर काहीच घेऊ देत नाहीत, हातातून ओढून घेत असतात सगळ्यांच्या. त्यामुळे आम्ही कधी काही घेऊन जात नाही, आम्ही रिकामच जातो. हातात कधी काय घेतलेलं नसतं आम्ही. तेव्हा हे बघा कसे बसतात. असं खड्ड्यात असल्यासारखं आहे मंदिर. खूप छान आहे, पण पाणी वगैरे असं पाणी असतं. आत्ता सध्या पण इतकं पाऊस पडून इतके दिवस झालं, पण आता सध्या सुद्धा पाणी आहे तिथं नदीत. खूप मस्त वाटतं ह्या मंदिरात. महादेवाचं मंदिर आहे रामलिंगचं. हे बघा कसे बसले ते माकडं. आज थोडा चेंज व्लॉग आहे माझा, हॉटेलचा नाही आहे. त्यामुळे लाईक सगळ्यांनी करा, कमेंट करा. तिथले मंदिर. चप्पल काढला, गेलो मंदिरात. किती मस्त आहे ना मंदिर. खूप प्रसन्न वाटतं बरं का या मंदिरात गेल्यावर. बघ कसे या माकडं मध्ये कधीच जात नाहीत, पण यावेळेस कसं आम्ही अशा ठिकाणी गेलोय, अशा वेळेस गेलोय की माणसं कमी आहेत, त्यामुळं माकडं सगळे मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेतलं थोडं महादेवाचं. थोडं बसलो साईडला, दर्शन घेऊन जप करत बसलो. थोडा वेळ जप केला, जरा शांत वाटलं. बसलो थोडा वेळ. मग बाहेर गेलो. बाहेर जाऊन थोडा वेळ बसलो. बाहेर थोडा वेळ शांत बसलो, जरा बरं वाटतं जरा बसल्यावर. जरा तितक्यात एक सहल आली होती शाळेची. हे बघा किती इतकं मुलं घाबरत होते ना, हे माकडांना रडत होत्या.